नमस्कार, मी जगदीश देशमुख. मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या सर्व बातम्यांचा आपल्याला आढावा या बातमीपत्रात घ्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया मेट्रो एक्सप्रेसला. सुरुवातीलाच राजकीय बातमी. उपसभापती गोऱ्हे ह्या चुकलेल्या नाहीत. विधिमंडळ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी हे मत व्यक्त केलंय. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा येथील जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्ष निवडणुकीच्या बाबत विधान केलं होतं आणि या संदर्भात त्यांनी तिथल्या पोलीस प्रशासनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात त्या चुकलेल्या नाहीत असं कळसे यांनी म्हटलंय. साताऱ्याचा वाद हा विधान भवनामध्ये पोहोचला. यावर नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्यातील पोलीस प्रशासनावर कारवाई करावी, अधीक्षकांवर कारवाई करावी असे निर्देश दिले. या संदर्भात कळसे यांचं विधान समोर आलंय. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर. चल. माननीय उपसभापतींना किंवा उपाध्यक्षांना किंवा इव्हन पॅनेल ऑफ चेअरमन जे असतात त्यांना सुद्धा माननीय सभापती किंवा अध्यक्षांच्या स्थानावरून काम करीत असताना त्यांना माननीय अध्यक्षांचे संपूर्ण अधिकार हे प्राप्त असतात. आणि माझ्या उदाहरणावरून, अनुभवावरून आणि कागदपत्राचा आधार घेता मला असं वाटतं की माननीय नीलमताई गोऱ्हे यांनी अगदी योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी होणं अगदी योग्य आहे आणि आवश्यक आहे सभागृहाच्या कार्यपद्धतीप्रमाणे.